Welcome to Chate Group of Education, Branch Sambhajinagar. Myself Mrs. Patil, Biology faculty. आपण बघा मागच्या पिरियडमध्ये पण किंगडम ॲनिमॅलिया स्टडी करायला लागलो. मागच्या पिरियडमध्ये आपण किंगडम ॲनिमॅलियामधला नॉन कॉर्डेट हा पार्ट एक्सप्लेन केलेला. आता आपण कॉर्डेटाचा पार्ट एक्सप्लेन करूया. आपण मगाशी सांगितलं असं किंगडम ॲनिमॅलिया दीज आर द यूकॅरियोटिक मल्टीसेल्युलर हेटेरोट्रॉफिक and in heterotrophic holozoic animals, and kingdom Animalia is broadly divided into two groups. First is the non-chordate and second is the chordate. In last lecture we have studied the 9 phyla of non-chordates, and in this lecture we are going to study the chordates, that is the 10th phyla of kingdom Animalia, phylum Chordata. Actually it is the 10th phyla or 10th phylum of the kingdom Animalia. म्हणजे ह्याच्या आधी आपण 9 फायलम शिकलो होतो, ते सगळे नॉन कॉर्डेटमध्ये आले होते. तर ते 9 फायलम कुठले आहेत परत एकदा फक्त इन शॉर्ट रिवाइज करूया आपण. फायलम पोरिफेरा, फायलम निडारिया, फायलम प्लॅटीहेल्मिंथिस, फायलम ॲस्कीहेल्मिंथिस, फायलम ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोलिस्का, इकॅनोडर्मॅटा अँड हेमिकॉर्डेटा. हे आपण 9 फायलम मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केले. आता आपण 10th फायलम इथे स्टडी करतोय, तो फायलम कॉर्डेटा. ॲक्च्युअल फायलम कॉर्डेटा इज द लार्जेस्ट फायलम ऑफ किंगडम ॲनिमॅलिया. म्हणजे ह्याच्या आधी आपण जे 9 फायलम शिकलो त्याच्यापैकी सगळ्यात मोठा फायलम आहे, आणि जो कॉर्डेटामध्ये म्हणजे ह्यातले सगळे ॲनिमल्स येणार आहेत ते कॉर्डेट्स येणार आहेत, तो इन्क्लुडेड आहे. आणि तो नंबर ऑफ ॲनिमलच्या दृष्टीनं आपण कन्सिडर केलं तर मोठा फायलम आहे. तर त्याचं आपण इथं पुढचं क्लासिफिकेशन बघूया. तर फायलम कॉर्डेटा इट इज अगेन डिव्हायडेड इंटू 3 सब फायला. आता बघा फायलम कॉर्डेटाचे परत 3 सब फायलममध्ये आपण डिव्हिजन केलेलं आहे. तर पहिला सब फायलम कुठला असणार आहे? फायलम युरोकॉर्डेटा. नेक्स्ट इज द फायलम सिफॅलोकॉर्डेटा अँड लास्ट इज द फायलम व्हर्टिब्रेटा. तर फायलम कॉर्डेटाचे परत 3 सब फायलम कुठले केले? सब फायलम युरोकॉर्डेटा, सब फायलम सिफॅलोकॉर्डेटा अँड सब फायलम व्हर्टिब्रेटा. युरो मीन्स टेल. इफ नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द टेल, these animals are included in the Urochordata. Next, cephalo means head. Cephalo चा अर्थ काय? हेड आहे. If notochord is also present in the head, then that animals are included in the cephalochordata. Okay. तर Urochordata example we can take that is the Hardmania, and in cephalochordata we can take the example that is Amphioxus. That Amphioxus it has the notochord in head region also. It is included in the phylum subphylum Cephalochordata. Next is the subphylum Vertebrata. In Vertebrata notochord is developed into vertebral column. जसं आपण ह्युमन मध्ये बघू शकतो, आपल्या बॅक साईडला जो सपोर्टिंग पार्ट आहे तो काय आहे? व्हर्टिब्रल कॉलम आहे. तो नोटोकॉर्ड नाही. सो इन द वर्टिब्रेट्स the notochord is converted into vertebral column and they are included in the subphylum Vertebrata. म्हणजे ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्डचं कन्वर्जन व्हर्टिब्रल कॉलम मध्ये झालेलं आहे ते सगळे कशात येणार आहेत? व्हर्टिब्रेटा मध्ये येणार आहेत. आता आपण बघूया सबफायलम व्हर्टिब्रेटा. इट इज अगेन डिवायडेड इनटू 2 डिव्हिजन्स, दॅट इज डिव्हिजन अग्नाथा अँड डिव्हिजन ग्नॅथोस्टोमॅटा. डिव्हिजन अग्नाथा अँड डिव्हिजन ग्नॅथोस्टोमॅटा. ग्नाथा मीन्स जॉ. ग्नाथाचा अर्थ काय असणार आहे? जॉ. जॉ जबडा असं आपण म्हणतोय. इफ जॉ इज ॲबसेंट देन दॅट ॲनिमल्स आर इन्क्लुडेड इन द अग्नाथा. इफ जॉ इज प्रेझेंट मीन्स वेन माउथ इज सराउंडेड बाय अप्पर जॉ अँड लोअर जॉ, देन दॅट ॲनिमल्स आर इन्क्लुडेड इन द ग्नॅथोस्टोमॅटा. बघा जर माउथ भोवती अप्पर जॉ आणि लोअर जॉ नसेल तर ते अग्नाथामध्ये येणार आहेत. आणि जर माउथ इज बाउंडेड बाय अप्पर जॉ अँड लोअर जॉ देन दे आर इन्क्लुडेड इन द डिव्हिजन ग्नॅथोस्टोमॅटा. लक्षात आलं का? बघा ग्नॅथस म्हणजे जॉज असं पण म्हणलंय. अग्नाथा मीन्स जॉलेस अँड ग्नॅथोस्टोमॅटा मीन्स हॅव्हिंग जॉज. आता अग्नाथामध्ये एकच क्लास असणार आहे, क्लास सायक्लोस्टोमॅटा. क्लास सायक्लोस्टोमॅटा. सायक्लो मीन्स सर्क्युलर, स्टोमॅटा मीन्स ओपनिंग ऑफ द माउथ. इफ सर्क्युलर ओपनिंग इज देअर means there are jaws absent, and such type of the animals are included in the class Cyclostomata. म्हणजे ज्यांचं माउथ आहे ते सर्क्युलर आहे आणि जॉज ॲबसेंट आहेत
तर सगळे ॲनिमल कशात येणार आहेत? सायक्लोस्टोमॅटामध्ये येणार आहेत. आता आपण पुढचं क्लासिफिकेशन बघूया, डिव्हिजन ग्नॅथोस्टोमॅटा. ग्नॅथो मीन्स जॉज, स्टोमॅटा मीन्स माउथ. वेन माउथ इज सराउंडेड बाय द जॉज देन दॅट आर इन्क्लुडेड इन द ग्नॅथोस्टोमॅटा. आता ते ग्नॅथोस्टोमॅटाचं आपण परत 2 पार्टमध्ये डिव्हिजन केलं, सुपर क्लास पायसेस अँड सुपर क्लास टेट्रॅपोडा. पायसेस मीन्स fishes, all the fishes they are included in the superclass Pisces. And superclass Tetrapoda, tetra means 4, poda means limbs. तर ज्यांच्यामध्ये 2 pairs of limbs आहेत ते सगळे कशात येणार आहेत? टेट्रापोडामध्ये. तर सुपरक्लास पायसेसमध्ये काय येतील? ऑल द फिशेस दे आर इन्क्लुडेड इन द सुपरक्लास पायसेस. अँड ऑल द 4 limbed animals are tetrapodan animals. They are included in the superclass Tetrapoda. म्हणजे ज्यांना 4 पाय आहेत किंवा 2 pairs of limbs आहेत, 2 upper limbs 2 lower limbs किंवा 4 limbs आणि hand limbs, तर हे सगळे कशात येणार आहेत? सुपरक्लास टेट्रॅपोडामध्ये येणार आहेत. आता पुढचा पॉईंट बघा आपण, सुपरक्लास पायसेस म्हणजेच फिशेस. दे आर ऑफ 2 टाइप्स, मीन्स दे आर डिवायडेड इंटू 2 classes. फर्स्ट इज द क्लास कॉन्ड्रिक्थिस अँड सेकंड इज द क्लास ऑस्टिक्थिस. पायसेस म्हणजे फिशेस हे 2 क्लासमध्ये आपण डिवाइड केलेत. पहिला आहे तो कॉन्ड्रिक्थिस आणि दुसरा आहे तो ऑस्टिक्थिस. तर फिशेसचे 2 क्लास कुठले? फर्स्ट इज द कॉन्ड्रिक्थिस, सेकंड इज द ऑस्टिक्थिस. आता आपण पुढं बघूया, सुपर क्लास टेट्रॅपोडा. टेट्रॅपोडा म्हणजे काय? 4 limbed animals. दे आर अगेन डिवायडेड इंटू 4 classes. आता हे 4 क्लास कुठले आहेत बघा. फर्स्ट इज द क्लास ॲम्फिबिया, सेकंड इज द क्लास रेप्टिलिया, थर्ड इज द क्लास एव्स अँड फोर्थ इज द क्लास मॅमेलिया. बघा हे 4 क्लासमध्ये टेट्रॅपोडा डिवाइड केलं आहे. फर्स्ट ॲम्फिबिया, सेकंड रेप्टिलिया, थर्ड एव्स अँड फोर्थ इज द मॅमेलिया. सो दीज आर द 4 classes of the superclass Tetrapoda. Means basically vertebrates, they are divided into these 7 classes. That which are that classes? First is the class Cyclostomata, next is the class Chondrichthyes, class Osteichthyes, class Amphibia, class Reptilia, class Aves and class Mammalia. आता बघा हे व्हर्टिब्रेट्स आहेत ते ह्या 7 क्लासेसमध्ये डिवाइड केले. पहिला आहे तो सायक्लोस्टोमॅटा, दुसरा कॉन्ड्रिक्थिस, तिसरा ऑस्टिक्थिस, चौथा ॲम्फिबियन्स, नेक्स्ट इज अ रेप्टिलियन, एव्स अँड मॅमेलिया. आता आपण हे जे मेन क्लासेस आहेत त्या क्लासेसबद्दल थोडंसं जादा इन्फॉर्मेशन घेऊया. फर्स्ट इज द सुपर क्लास पायसेस. पहिला आपण सुपर क्लास स्टडी केला आहे तो पायसेस. पायसेस म्हणजे काय सांगितलं? फिशेस. सगळे फिश आहेत ते सुपर क्लास पायसेसमध्ये आपण इन्क्लूड केलेले आहेत. आता फिशबद्दल आपल्याला माहिती आहे काय बरं? दे आर ऑल ॲक्वॅटिक. ॲक्वॅटिक म्हणजे काय? तर जलचर आपण म्हणतोय. देअर बॉडी इज स्ट्रीमलाइंड. स्ट्रीमलाइंड म्हणजे काय? तर मध्यभागी फुगीर आणि दोन्ही बाजूला निमळती असं असेल तर त्या बॉडीला आपण काय म्हणतो? स्ट्रीमलाइंड बॉडी. स्ट्रीमलाइंड बॉडी म्हणजे काय सांगितलं? मध्यभागी फुगीर आणि दोन्ही बाजूला निमळतं असं स्ट्रक्चर असेल तर त्या बॉडी आहे ती स्ट्रीमलाइंड. स्ट्रीमलाइंड बॉडी कशासाठी? टू रिड्यूस द रेजिस्टन्स ऑफ द वॉटर ड्युरिंग द स्विमिंग. म्हणजे स्विमिंग करत असताना, पोहत असताना, पाण्यात राहत असताना पाण्याचा रेजिस्टन्स कमी व्हावा ह्याच्यासाठी बॉडी काय असणार आहे? स्ट्रीमलाइंड असणार आहे. आता त्याच्यामध्ये अजून काय असणार आहे? फिन्स फॉर द मुवमेंट अँड नेक्स्ट गिल स्लिट्स फॉर द रेस्पिरेशन. म्हणजे हे फिशेसचे आपण इम्पॉर्टंट फीचर सांगतोय. स्ट्रीमलाइंड बॉडी, फिन्स अँड द गिल स्लिट्स. आता आपण मग असे चार्टमध्ये शिकलो की फिशेस आर ऑफ 2 टाइप्स, क्लास कॉन्ड्रिक्थिस अँड क्लास ऑस्टिक्थिस. आता ह्याच्यातला कॉन्ड्रिक मीन्स कार्टिलेजिनस. तर कॉन्ड्रिक हा वर्ड नेहमी कार्टिलेजिनसशी आपण रिलेट करतो. अँड ऑस्टिक दॅट वर्ड इज रिलेटेड टू द बोन्स. म्हणजे ऑस्टिक्थिस मधला ऑस्टिक हा वर्ड आहे नेहमी बोनशी रिलेटेड असतो. तर मग कॉन्ड्रिक्थिस फिशेसमध्ये काय स्पेशल असेल? देअर एंडोस्केलेटन इज ऑफ द कार्टिलेज. मीन्स देअर एंडोस्केलेटन इज फॉर्मड फ्रॉम द कार्टिलेज. आपण बघा टिश्यूच्या लेक्चरमध्ये कार्टिलेज थोडंफार शिकलो होतो. तर ह्या फिशेसमध्ये म्हणजेच कॉन्ड्रिक्थिस फिशेसमध्ये
त्यांचं जे एंडोस्केलेटन असणार आहे, म्हणजेच त्यांचं आतलं सपोर्टिंग बॉडी स्ट्रक्चर असणार आहे, इट इज ऑफ द कार्टिलेजिनस. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर आहे कॉन्ड्रिक्थिसचा. देअर एंडोस्केलेटन इज ऑफ द कार्टिलेजिनस. अजून त्याचे फीचर्स काय सांगता येईल बघा. देअर आर द 5 पेअर्स ऑफ द गिल्स अँड दे आर नॉट कवर्ड. म्हणजे त्यांच्या रेस्पिरेटरी पार्ट जो असणार आहे, गिल्स असणार आहेत, ते 5 पेअरमध्ये असणार आहेत आणि दे आर ओपन मीन्स दे आर नॉट कवर्ड. ओके. देन व्हेंट्रल माउथ इज देअर अँड टेल इज हेटेरोसर्कल. आता थोडंसं इथं बघूया व्हेंट्रल माउथ म्हणजे काय. तर इथे एक आपण डायग्राम काढले बघा. व्हेंट्रल म्हणजे पुढच्या साईडला. तर आता इथं फिशची एक डायग्राम काढलेली दिसते. तर त्याचं माउथ आहे ते फ्रंट साईडला आहे, पुढच्या बाजूला आहे, व्हेंट्रल आहे. तर अशा टाईपच्या माउथला आपण काय म्हणणार आहे, व्हेंट्रल माउथ. आणि कॉन्ड्रिक्थिसमध्ये माउथ कसं आहे, व्हेंट्रल आहे. दुसरं आपण सांगितलं की टेल इज हेटेरोसर्कल. आता बघा इथं आपण टेल फिट ड्रॉ केलेला आहे, टेल फिन ड्रॉ केलेला आहे. त्या टेल फिनमध्ये 2 पार्ट आहेत. वन इज द लार्जर अँड अनदर इज द स्मॉलर. हे 2 लोब आपल्याला दिसतात, ते अनइक्वल आहेत, म्हणून त्या टेलला काय म्हणतो आपण, हेटेरोसर्कल टेल. हेटेरोसर्कल टेलचा अर्थ कळला का बघा. दिस इज द टेल फिन बट दॅट टेल फिन हॅव 2 अनइक्वल लोब्स. म्हणजे हा एक मोठा लोब आहे आणि हा छोटा लोब आहे, म्हणून ह्या टेलला आपण काय म्हणणार आहे, हेटेरोसर्कल टेल. तर आपण कॉन्ड्रिक्थिसच्या बाबतीत काय सांगितलं, व्हेंट्रल माउथ अँड हेटेरोसर्कल टेल. एक्झाम्पल आपण सांगू शकतो याचं, शार्क आर द स्कॉलिडन. शार्क बऱ्याच जणांना माहिती असेल. त्याच्यानंतर स्कॉलिडन हा सुद्धा शार्कचाच एक प्रकार आहे किंवा कॉन्ड्रिक्थिसचाच एक प्रकार आहे. हे कॉन्ड्रिक्थिसमध्ये आपण फिशेस सांगू शकतो. आता पुढचा क्लास, पायसेसमधला पुढचा क्लास काय आहे, ऑस्टिक्थिस. आता आपण सांगितलं की ऑस्टिक इज रिलेटेड टू द बोन. त्यामुळं ह्यांचं जे एंडोस्केलेटन आहे ते कशाचं बनलं आहे बघा. एंडोस्केलेटन इज द बोनी मीन्स म्हणजे त्यांचं बॉडी सपोर्टिव्ह स्ट्रक्चर आहे ते कशाचं असणार आहे, बोनचं असणार आहे. सो एंडोस्केलेटन इज द बोनी. नेक्स्ट देअर आर द 4 पेअर्स ऑफ द गिल्स अँड विच आर कव्हर्ड बाय द ऑपरक्युलम. बघा आता इथं आपण बघू शकतो, इथं एक फिशचं पण माउथचं स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे. तर इथं त्यांच्या इथं एक फ्लॅप लाईक स्ट्रक्चर दिसतं आपल्याला माउथच्या बॅक साईडला. तर इट इज द ऑपरक्युलम अँड इट कवर्स द 4 पेअर्स ऑफ द गिल्स मीन्स 4 पेअर्स ऑफ द गिल्स आर प्रेझेंट बिहाइंड दिस ऑपरक्युलम. बघा इथं हे जे कव्हरिंग स्ट्रक्चर दिसतं त्याला आपण म्हणणार आहे ऑपरक्युलम. आणि ऑपरक्युलम कशाला कव्हर करतं, तर इट कव्हर्स द 4 पेअर्स ऑफ द गिल्स. म्हणजे ऑस्टिक्थिसमध्ये 4 पेअर्स ऑफ गिल्स असणार आहेत आणि ते कव्हर्ड असणार आहेत आणि त्याचं जे कव्हर आहे इट इज कॉल्ड ॲज द ऑपरक्युलम. म्हणजे ऑपरक्युलम नावाचं कव्हरिंग आहे आणि ज्याच्या आतल्या साईडला काय असणार आहेत, 4 पेअर्स ऑफ द गिल्स. त्याच्यानंतर ऑस्टिक्थिसमध्ये आपण आणि काय सांगतो बघा, टर्मिनल माउथ. आता इथं माउथचे आपण ड्रॉ केलेलं आहे टर्मिनल मीन्स ॲट द एंड ऑफ वन एंड. म्हणजे इथं जसं माउथ होतं ते कसं खालच्या साईडला होतं, पण शरीराच्या एका टोकाला ही माउथ आहे, म्हणून याला काय म्हणलं, टर्मिनल माउथ. Mouth is at the anterior most end or the anterior most terminal. So that mouth is the terminal mouth. त्याच्यानंतर टेल फिनची डायग्राम इथं ड्रॉ केली आपण बघा. टेल फिनमध्ये काय सांगितलं, होमोसर्कल टेल. होमोसर्कल म्हणजे काय, तर टेलचा हा एक भाग आहे आणि हा भाग आहे आणि दोन्ही पण इक्वल आहेत, म्हणून ह्याला काय म्हणलं, होमोसर्कल टेल. इथं काय होती, हेटेरोसर्कल टेल होती. हा भाग होता मोठा होता, हा छोटा होता, त्यामुळे त्याला आपण हेटेरोसर्कल टेल म्हणलं होतं. इथं बघा हा टेल फिन आपण ड्रॉ केलेला आहे आणि ह्या टेल फिनमधले दोन्ही लोब्स आहेत ते इक्वल आहेत आणि म्हणून टेल फिन काय आला, होमोसर्कल टेल. ओके, होमोसर्कल टेल म्हणजे लक्षात आलं असेल, 2 इक्वल लोब्स आर प्रेझेंट इन द टेल फिन. ओके, तर आपण हे सुपर क्लास पायसेसचे 2 बघितले, क्लास कॉन्ड्रिक्थिस आणि क्लास ऑस्टिक्थिस. आता पुढचा क्लास बघणार आहे आपण, क्लास ॲम्फिबिया. Amphi means both 2 and bias means living, means these animals are living in the 2 habitats, so they are included in the amphibians. आता amphibious animals असं म्हटलेलं आहे का, आता सांगितलं असं. Amphi means 2, bias means living. तर हे 2 ठिकाणी राहतात. 2 ठिकाणी म्हणजे काय, तर पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे राहू शकतात, म्हणून त्याला आपण amphibious असं म्हणलेलं आहे.
जसं फ्रॉग आपल्याला माहिती आहे, फ्रॉग म्हणजे बेडूक म्हणतो आपण, तो पाण्यातही राहू शकतो किंवा जमिनीवरही राहू शकतो. तर अशा प्रकारचे ॲनिमल्स आहेत ते आपण कशात घातलेले आहेत, क्लास ॲम्फिबियामध्ये. आता क्लास ॲम्फिबियामध्ये जर बॉडी बघितली तर बॉडी इज डिवायडेड इनटू हेड अँड द ट्रंक. त्यांची बॉडी आहे ती 2 भागात डिवाइड केली आहे. एक आहे तो पहिला अँटेरियरमोस्ट पार्ट हेड असणार आहे, दुसरा ट्रंक असणार आहे. टेल अँड द नेक इज ॲब्सेंट इन द ॲम्फिबियन्स. टेल आणि नेक हे 2 पार्ट ॲम्फिबियन्समध्ये असणार नाहीत. त्याच्यानंतर देअर स्किन इज मॉइस्ट. त्यांची त्वचा असते ती खूप अशी ओलसर आणि बुळबुळीत असते. आपण फ्रॉग किंवा बेडूक बघितलेला असेल, कधी हात लावला असेल तर बघितला तर पूर्ण लगेच हातातनं सटकतं. कारण का तर इट हॅज द मॉइस्ट स्किन. मॉइस्ट म्हणजे काय, ओलसर किंवा बुळबुळीत स्किन असते त्यांची. नेक्स्ट दे हॅव 2 पेअर्स ऑफ द लिम्स. म्हणजे त्यांच्यामध्ये 4 लिंब आणि हँड लिंब असे 2 लिंबचे पेअर असणार आहेत. फ्रॉगमध्ये पण बघू शकतो आपण, त्याचे पुढचे 2 पाय आणि मागचे 2 पाय असे त्यांचे बॉडी लिम्स असतील. आणि इथं दे आर द ॲम्फिबायस, मीन्स दे लिव्स ऑन द लँड ॲज वेल ॲज इन द वॉटर, बट फॉर द रिप्रोडक्शन दे नीड्स द वॉटर. बघा, म्हणजे जरी फ्रॉग हा जमिनीवर राहू शकत असेल तरी सुद्धा त्याला एग लेईंगसाठी किंवा रिप्रोडक्शनसाठी कशाची गरज असणार आहे, वॉटर, पाण्याची गरज असणार आहे. सो these are the amphibious animals, class amphibia, and most well known example is the frog. तर हे आपण क्लास ॲम्फिबिया बद्दल बघितलं. आता पुढचा क्लास स्टडी करूया, क्लास रेप्टिलिया. क्लास रेप्टिलिया, these are actual truly terrestrial animals. म्हणजे काय तर टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर राहणारे. ह्या पहिला ग्रुप आहे जो ट्रूली टेरेस्ट्रियल आहे, म्हणजे कुठल्याही कारणासाठी ह्या ॲनिमल्सना पाण्याची गरज लागत नाही. म्हणजेच लिव्हिंग राहण्यासाठी त्यांना पाण्याची गरज लागत नाही किंवा रिप्रोडक्शनसाठी सुद्धा त्यांना पाण्याची गरज लागत नाही. फर्स्ट ग्रुप विच इज डेव्हलप फॉर द टेरेस्ट्रियल लाईफ, म्हणजे जमिनीवर राहण्यासाठी पहिल्यांदा डेव्हलप झालेला क्लास कुठला असेल तर तो क्लास रेप्टिलिया आहे. सो दे आर कॉल्ड ॲज अ ट्रू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स. आता बघा, दॅर बॉडी इट इज डिवायडेड इंटू हेड, नेक, ट्रंक अँड द टेल. त्यांच्या बॉडीचे 4 भाग असणार आहेत, हेड, नेक, ट्रंक अँड द टेल. ओके. नेक्स्ट दे हॅव द ड्राय अँड स्केली स्किन. ड्राय खूप अशी कोरडी त्वचा असणार आहे आणि त्या त्वचेवर स्केल्स असणार आहेत. स्केल्स म्हणजे खवले वगैरे असं आपण म्हणू शकतो. जसं की समजा तुम्ही क्रोकोडाईल म्हणजे मगर बघितली असेल तर त्याची स्किन कशी आहे बघा, पूर्ण ड्राय आहे आणि त्याच्यावर स्केल्स आहेत. किंवा इवन स्नेक, सापाच्या होतीत किंवा स्नेकच्या होतीत पण बघू शकतो, त्यांची त्वचा आहे ती पूर्ण खवल्यांनी कव्हर केलेली असते. सो देअर स्किन इज ड्राय अँड स्केली. नेक्स्ट 2 पेअर्स ऑफ लिम्स आर देअर, म्हणजे त्यांना पण 4 लिंब आणि हाइंड लिंब असणार आहेत. पण इथं एक्सेप्शन आपण काय सांगतोय बघा, एक्सेप्शन इज द स्नेक्स. स्नेक्स सोडले ह्या ग्रुपमधले, म्हणजे साप सोडले, तर बाकी सगळ्या ॲनिमल्सला काय आहे, 2 पेअर्स ऑफ लिम्स, म्हणजे 4 लिंब आणि हाइंड लिंब असणार आहेत. पण फक्त सापांमध्ये मात्र, स्नेक्समध्ये मात्र 4 लिम्स आणि हाइंड लिम्स नसणार आहेत. म्हणजे लिम्स हा प्रकार इथं नाही आहे. दे क्राउल ऑन देअर बेली, मीन्स ते पोटावर सरपटत असतात. तर हा एक मोठा ग्रुप आहे स्नेक्स, जो ह्याला एक्सेप्शन आहे. कशाला, 2 पेअर्स ऑफ द लिम्सला. तर हे क्लास रेप्टिलियाबद्दल सांगितलं आपण. एक्झाम्पल बघा, लिझार्ड, सरडा, स्नेक्स, साप आणि क्रोकोडाईल म्हणजे मगर, हे सगळे कुठल्या क्लासमध्ये आले, क्लास रेप्टिलियामध्ये. ओके. आता त्याच्या पुढचा क्लास आपण स्टडी करूया, क्लास एव्स. ॲक्च्युअल एव्स मीन्स बर्ड्स, म्हणजे सगळे पक्षी हे ह्या क्लासमध्ये येणार आहेत, क्लास एव्स. आता त्याचे फीचर्स आपण बघूया. ऑल दे आर द एरियल, म्हणजे जवळपास सगळे उडणारे असतात, हवेत उडणारे. सो दे आर द एरियल, बट सम एक्सेप्शन्स आर देअर. म्हणजे काही एक्सेप्शन्स आहेत जे उडू शकत नाहीत, जसं की डक असेल किंवा पेंग्विन असेल, हे एरियल असणार नाही आहेत. डक किंवा पेंग्विन, डक तर ॲक्वॅटिक असेल वगैरे, तर सगळेच एरियल असं येत नाही आहेत. पण मोस्ट ऑफ द बर्ड्स आर एरियल. देअर बॉडी इज डिव्हायडेड इंटू हेड, नेक, ट्रंक अँड टेल. त्यांच्या शरीराचे पण 4 भाग पडतात, हेड, नेक, ट्रंक अँड टेल. नेक्स्ट देअर स्किन इज कवर्ड बाय द फिदर्स.
हे यांच्यामधलं स्पेशल फीचर आहे बर्ड्समधलं. त्यांची त्वचा आहे ती कशाने झाकलेली असणार आहे? पिसांनी झाकलेली असणार आहे. देअर स्किन इज कवर्ड बाय द फिदर्स किंवा फेदर्स म्हणा आपण, म्हणजे पिसांनी पूर्ण त्यांची त्वचा झाकलेली असते. सो फेदर्स फॉर्म्स द एक्झोस्केलेटन. त्याच्यानंतर बघा 4 limbs दे आर कन्व्हर्टेड इन टू विंग्स. 4 limbs म्हणजे काय? पुढचे पाय म्हणतो आपण. तर 4 limbs आर कन्व्हर्टेड इन टू विंग्स. तर त्यांचे पुढचे जे पाय आहेत ते पंखांमध्ये रूपांतरित झालेले असतात. कारण ह्या पक्ष्यांमध्ये उडणं हा सगळ्यात बेसिक पॉईंट असणार आहे आणि उडण्यासाठी त्यांना काय पाहिजेत? पंख पाहिजेत. आणि ते पंख कसे निर्माण झाले? तर दे आर 4 limbs दे आर कन्व्हर्टेड इन टू विंग्स. म्हणजे त्यांचे पुढचे जे काही लिम्स होते, पुढचे पाय होते, ते कशात रूपांतरित झालेत? विंग्समध्ये रूपांतरित झालेत, पंखात रूपांतरित झालेत. हे एरियल मॉडिफिकेशन आहे, म्हणजे उडण्यासाठी निर्माण झालेलं फीचर आहे. नेक्स्ट बीक इज प्रेझेंट अँड टीथ आर ॲबसेंट. म्हणजे त्यांच्यामध्ये चोच असते पण टीथ मात्र नाही आहेत. तर हे सगळे बर्ड्सचे फीचर सांगितले आपण. आता बर्ड्समध्ये आपल्याला बरंच सांगता येईल. बर्ड्समध्ये एरियल बर्ड्स आहेत, म्हणजेच त्यांच्यामध्ये उडणं हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. सो देर आर द मेनी ॲडॅप्टेशन फॉर द फ्लाईंग. जसं की आत्ता सांगितलं की फेदर्स, नेक्स्ट सांगितलं की विंग्स, त्याच्यानंतर बोन्स आर हॉलो, म्हणजे त्यांची हाडं असणार आहेत ती पोकळ असणार आहेत टू रिड्यूस द वेट. म्हणजे त्यांचं वजन कमी करण्यासाठी त्यांची हाडं काय असतात? पोकळ असतात. त्याच्यानंतर अजून एक पॉईंट सांगता येईल, देअर बॉडी इज स्ट्रीमलाइन्ड. बघा जसं फिशेसमध्ये आपण सांगितलं होतं, देअर बॉडी इज स्ट्रीमलाइन्ड. स्ट्रीमलाइन्ड मीन्स, स्ट्रीमलाइनचा अर्थ काय सांगितला होता मग? अशी मध्यभागी फुगीर आणि दोन्ही बाजूला निमवतं असं असेल तर त्याला आपण स्ट्रीमलाइन्ड असं म्हणतो. बर्ड्समध्ये पण काय आहे? देअर बॉडी इज स्ट्रीमलाइन्ड टू रिड्यूस द रेजिस्टन्स ऑफ द एअर ड्युरिंग द फ्लाईंग. म्हणजे उडत असताना हवेचा प्रतिरोध कमी व्हावा ह्याच्यासाठी त्यांचं शरीर आहे ते स्ट्रीमलाइन्ड बनलेलं असतं. ओके, तर हे आपल्याला बर्ड्सबद्दल सांगता येईल. बर्ड्स किंवा क्लास एव्ज, आपण काय म्हणतो त्याला? क्लास एव्ज. क्लास एव्जमध्ये एक्झाम्पल काय येणार आहे बघा? ऑल बर्ड्स, सगळे पक्षी ह्यात येणार आहेत. म्हणजे स्पॅरो, चिमणी, पिजन, कबूतर वगैरे, पिकॉक वगैरे बरेच एक्झाम्पल आपल्याला ह्यात सांगता येतील क्लास एव्जमध्ये. ओके, आता कॉर्डेटमधला, व्हर्टिब्रेटमधला शेवटचा क्लास असणार आहे तो क्लास मॅमेलिया. क्लास मॅमेलिया. तर मॅमेलिया इट इज वेल डेव्हलप्ड क्लास ॲज कम्पेअर्ड टू अदर क्लासेस. म्हणजे बाकीच्या सगळ्यांपेक्षा हा सगळ्यात जास्त डेव्हलप्ड क्लास आहे. बॉडी इज अगेन डिवायडेड इन टू 4 parts: हेड, नेक, ट्रंक अँड टेल. 2 pairs of limbs are there. नेक्स्ट देअर स्किन इट इज कव्हर्ड बाय द हेअर. बघा हे इथलं इम्पॉर्टंट फीचर आहे मॅमेलियामधलं. म्हणजे त्यांची त्वचा असते ती पूर्णपणे हेअर किंवा केसांनी कव्हर केलेली असते. तर हा मॅमेलियाचा इम्पॉर्टंट किंवा स्पेसिफिक फीचर आहे. स्किन इज कव्हर्ड बाय द हेअर. नेक्स्ट दे हॅव द मॅमरी ग्लँड्स टू सिक्रेट द मिल्क. बघा आफ्टर द बर्थ ऑफ द बेबी फॉर देअर न्यूट्रिशन मिल्क इज सिक्रेटेड बाय द मॅमरी ग्लँड्स प्रेझेंट इन द मदर्स बॉडी. म्हणजे काय? नवीन बाळ जन्माला आल्यानंतर त्याची न्यूट्रिशनची, त्याची पोषणाची सोय इथं केलेली असते. तर ह्यांच्या फिमेल्समध्ये म्हणजे मॅमेलियन फिमेल्समध्ये काय असणार आहेत? मॅमरी ग्लँड्स असणार आहेत विच सिक्रेट्स द मिल्क फॉर द नरिशमेंट ऑफ द यंग वन. म्हणजे मॅमरी ग्लँड्स असणार आहेत ज्या मिल्क सिक्रेट करतात आणि त्यामुळं नवीन जन्माला आलेलं बाळ त्याच्या पोषणाची सोय केलेली असते. अँड बिकॉज ऑफ द मॅमरी ग्लँड दिस क्लास इज नेम्ड ॲज द मॅमेलिया. म्हणजे हे मॅमरी ग्लँड हे मॅमेलियाचं फीचर आहे, म्हणून त्याला आपण मॅमरी ग्लँडमुळं त्याला आपण मॅमेलिया असं नाव दिलेलं आहे. आता त्याच्यानंतर बघा मॅमेलियामध्ये अजून पॉईंट सांगता येतील की जसं दे हॅव द स्किन ग्लँड्स. स्किनमध्ये ग्लँड्स असणार आहेत. जसं आपल्यामध्ये स्वेट ग्लँड आहेत, सिबॅसियस ग्लँड आहेत. स्वेट ग्लँड स्वेट सिक्रेट करतात, म्हणजे घामाच्या ग्रंथी घाम स्त्रवत असतात. सिबॅसियस ग्लँड म्हणजेच ऑइल ग्लँड्स, दे सिक्रेट द ऑइल फॉर नरिशमेंट ऑफ आवर हेअर. म्हणजे हेअरच्या बेसला सिबॅसियस ग्लँड असणार आहेत आणि ते हेअरची नरिशमेंट करत असणार आहेत. हे आपण मॅमेलियाचे फीचर सांगितलेले आहेत. तर मॅमेलियामध्ये मोस्ट वेल नोन एक्झाम्पल किंवा प्रिडॉमिनंट एक्झाम्पल इज द ह्युमन. नेक्स्ट डॉग्स, हॉर्स,
cows, all they are the mammals. Okay, this is about the class Mammalia. बघा आता आपण ह्या लेक्चरमध्ये काय स्टडी केलं बघा, आपण किंगडम ॲनिमॅलिया मधला 10th फायलम स्टडी केला, फायलम कॉर्डेटा. अगेन दॅट फायलम कॉर्डेटा इट इज डिवायडेड इनटू 3 सब फायलम्स, यूरोकॉर्डेटा, cephalochordata and vertebrata. Again subphylum vertebrata, it is divided into 2 divisions, Agnatha and Gnathostomata. Division Gnathostomata is divided into 2 superclass, Pisces and Tetrapods. Pisces again have the 2 classes, Chondrichthyes, Osteichthyes. Superclass Tetrapoda have 4 classes, Amphibia, Reptilia, Aves and Mammalia. Here first superclass is Pisces, means all the fishes they are included in the Pisces. But again fishes are of 2 types. The fishes having the cartilaginous endoskeleton, they are included in the Chondrichthyes, and the fishes having the bony endoskeleton, they are included in the Osteichthyes. Class Mammalia means amphibious animals, body is divided into head and trunk, and the well known example is the frog, and frog needs water for the reproduction. Though it can live on land as well as on the water, but it needs the water for the reproduction. Next is the class Reptilia. Actual class Reptilia is the first class which is developed for the terrestrial life, and they have body parts, head, neck, trunk and tail. They have dry and scaly skin, 2 pairs of limbs except the snakes, example lizard, snake, crocodile. Class Aves, all the birds are included in the Aves. Feathers, wings, beak, these are the features of the birds. All the birds are included in the Aves. And last class is the Mammalia. Well developed animals are included in the Mammalia. Then their body parts, head, neck, trunk and tail, 2 pairs of the limbs, hair and mammary glands. These are the special features of the class Mammalia. Human, dog, horse, cow, these are the examples of class Mammalia. So this is about the phylum Chordata of kingdom Animalia.